एकनाथ शिंदे नाराज होताना पुन्हा दिसत आहेत, शेतात जात आहेत, पुन्हा शांत होऊन परत येत आहेत, काही दिवस शांत राहून। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून घेतला, खरं तर वापर करून घेतला असं म्हणूया ना आपण। विधानसभा निवडणूक झाल्यापासून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्यापासून जरा फटकूनच वागत आहे, लांब राहूनच वागत आहे। बघा, एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेलं महत्त्व भाजपाकडून आता शिंदेंना दिलं जात नाही। हे तर आता आपण पाहतो आहोत गेल्या काही 2 महिने तरी किमान। एकनाथ शिंदे यांना आज पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपाने त्यांना दिला होता असंही म्हटलं जात आहे। भाजपाने म्हणजे अमित शहा यांनी तसा शब्द दिला होता असं सांगितलं तर गेलंय। परवा ही गोष्ट बाहेर देखील आलेली आहे। आता बघा, मुख्यमंत्री होणं तर दूरच हो, पण गृहमंत्री पद सुद्धा त्यांना मिळालं नाही, त्यांच्या गटाला मिळालं नाही, मनासारखी खाती सुद्धा नाही मिळाली हो त्या एकनाथ शिंदे गटाला। आणि हे सगळं होत असताना पालकमंत्री निश्चित करताना ही भाजपने एकनाथ शिंदे यांच्या अपेक्षेची जरा सुद्धा कदर केलेली नाही। रुसव्या फुगव्यालाही भाजपने अजिबात मोजलं नाही। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा तर सुरूच असतात, पण बघा हे सगळं असताना दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का बसला आहे। धक्का, पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना एकनाथ शिंदे यांना राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्राधिकरणातून वगळण्यात आलेलं आहे, ज्याला आपण डच्चू म्हणतो, आणि त्यांच्याऐवजी अजित पवारांना स्थान देण्यात आलेलं आहे। बघा, महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफूस आधीच सुरू आहे, त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यावर कुरघोडी देखील केली जाते, अशी देखील काही परिस्थिती दिसत आहे। आणि अशातच राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, म्हणजे त्याला नाव आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तर त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे। या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री आहेत अजित पवारांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, पण एकनाथ शिंदे यांना मात्र पद्धतशीर वगळण्यात आलेलं आहे। राज्य सरकारकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली। या प्राधिकरणामध्ये एकूण 9 सदस्याचा समावेश आहे, पण एकनाथ शिंदे यांचा मात्र समावेश नाही। अर्थातच आश्चर्य होणार, चर्चा होणार, त्याच्यावर बरीचशी काही खलबतही होणार, ते सगळं सुरू झालेलं आहे। आता एकनाथ शिंदे यांना यात स्थान दिलेलं गेलेलं नसल्याची मंत्रालयात देखील वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू आहे। आता बघा, या संदर्भात एक शासकीय आदेश जारी करण्यात आलेला आहे। बघा, मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे मुख्यमंत्री असणारच। या प्राधिकरणामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, अशा काही मंत्र्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पण एकनाथ शिंदे यांना मात्र अजिबात स्थान देण्यात आलेलं नाही। महायुतीमध्ये भाजपनंतर शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे बघा 57 आमदार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत, म्हणजे शिंदे यांच्यापेक्षा कमी। एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री देखील आहेत, तरी देखील त्यांचा समावेश यामध्ये झाला नाही। साहजिकच आश्चर्य व्यक्त होणार, चर्चा होणार, दावे होणार, आरोप होणार। दरम्यान बघा, एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्सप्रेसला एक माहिती दिलेली आहे। त्या माहितीमध्ये ते काय म्हणतायत की या प्राधिकरणामध्ये अजित पवारांचा समावेश हा अर्थमंत्री असल्यामुळे झालेला आहे। आता पुन्हा बघा, या प्राधिकरणामध्ये ज्येष्ठतेनुसार निर्णय घेण्यात आला नाही, तर प्राधिकरणातील सदस्याबाबतचा हा निर्णय हा एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन घेण्यात आलेला आहे, असं एका मंत्र्यांनी देखील म्हटलं आहे। हा काय होतंय बघा, एकनाथ शिंदे यांना डावललं जात असल्याचं सातत्यानं दिसत आहे, आम्ही पाहत आहोत। एकनाथ शिंदे नाराज होताना पुन्हा दिसत आहेत, शेतात जात आहेत, पुन्हा शांत होऊन परत येत आहेत, काही दिवस शांत राहून पुन्हा आपण अजिबात नाराज नाही। नाराज व्हायचं कारण काय, असं काहीतरी प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे करतात। खरं तर आपण नाराज नाही असं एकनाथ शिंदे यांना सांगावं लागत आहे। बघा,
एक प्रकरण संपलं, दुसरं पुढे येत आहे. अजित पवारांना अधिक जवळ करणं आणि शिंदे यांना बाजूला ढकलणं एवढंच काम सध्या भाजप करीत आहे, म्हणजे तसं दिसत तरी आहे. प्राधिकरणाच्या या निवडीबाबत सुद्धा हेच दिसलं ना हो. आता बघा, शिंदे नाराज जरी झाले तरी ती नाराजी जाहीरपणे केली जाणार नाही. अहो, अशा वळणावर हे सगळं राजकारण आलं आहे की आता शिंदे यांच्या हाती काही उरलेलंही नाही. भाजपाशी शत्रुत्व घ्यायचं म्हटलं तर ते त्यांना परवडणारं नाही. भाजप मात्र शांत राहून आणि कधी गोड गोड बोलून शिंदे यांचा प्रभाव, शिंदे यांचं महत्त्व कमी 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 करीत निघालेला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? नाही, तुम्हालाही काय वाटतं जरूर व्यक्त व्हा, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.